नमस्कार मित्रांनो, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात घडामोडींना वेग आल्याचं दिसून येत आहे। सर्वच राजकीय पक्षांनी आतापासून जोरदार तयारी सुरू केली आहे। यातच आघाडी व युती संदर्भातल्या चर्चा जडू लागल्या असून ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबतही भाकीत केली जाऊ लागली आहे। असे असतानाच पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे। एवढंच नाही तर दुसरीकडे पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमिनीच्या व्यवहार प्रकरणावरून माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यातील आरोप प्रत्यारोपाने पुण्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे। तसेच भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्याच कार्यकर्त्यांना मोठा इशारा दिला आहे। तुमचं मोबाईलवरील एक चुकीचं बटन पुढच्या 5 वर्षांचा सत्यानाश करेल, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे। त्याचबरोबर राज्यातील विविध भागात पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळत आहे। दरम्यान यासह राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडींचा आढावा विविध माध्यमातून घेत आहोत, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले। एकंदरीतच मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्याच कार्यकर्त्यांना गंभीर इशारा दिला आहे। त्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।